सोलापूरला उज्ज्वल पत्रकारितेची परंपरा आहे. बातमीतून चिंतन व्हावे आणि त्या चिंतनातून समाज सुधारणा व्हावी हाच पत्रकारितेचा खरा उद्देश आहे असे सांगतानाच देश कुठे चालला आहे याचा विचार आता पत्रकार आणि राजकारण्यांनी करण्याची गरज आहे असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले. सोलापूर श्रमिक संघाच्या वतीने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पत्रकार संघाच्या माजी अध्यक्षांचा गौरव आणि पत्रकार दिनानिमित्त पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान समारंभ शिवस्मारक सभागृहात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर धर्मादाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी, माजी महापौर महेश कोठे, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, माजी नगरसेवक प्रथमेश कोटे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सुशीलकुमार शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकार हा समाज घडवण्याचे काम करतो, वास्तव चित्र समाजासमोर मांडतो. जुन्या ज्येष्ठ पत्रकारांनी शोध पत्रकारिता चांगल्या प्रकारे केली. पूर्वी माहिती मिळण्यासाठी धडपड करावी लागायची. आज ती तंत्रज्ञानामुळे तात्काळ उपलब्ध होते. नुसतीच बातमी न देता शोध पत्रकारिता ही समाजहितासाठी गरजेची आहे. बातमी किती वाईट आणि चांगली याचा विचार केला पाहिजे. बातमीतून चिंतन झाले पाहिजे. स्पॉन्सर बातम्या दिल्या जात आहेत ही चिंताजनक बाब आहे, पण त्यातून बदनामी आणि एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते याचा विचार झाला पाहिजे. सध्या देश कुठे चालला आहे याची चिंतन होणे गरजेचे आहे. देश घडवण्यासाठी प्रक्रिया होत नाही तोपर्यंत देश पुढे जाऊ शकत नाही असेही शिंदे म्हणाले. यावेळी माजी महापौर कोठे यांनी देखील आपले मत व्यक्त करताना स्मार्ट सिटी कशी होणार असा सवाल उपस्थित करत नगरसेवकांनीच कामे घेतली, अधिकाऱ्यांना बोगस बिले करायला लावली, दिशाभूल करण्यात आली असा आरोप करतानाच देशात लोकशाही जिवंत राहते की नाही अशी भीती निर्माण झाली आहे. कायद्याची पायमल्ली होत आहे. अधिकारी राजीनामे देत आहेत. सद्यस्थितीविरुद्ध पत्रकारांनी आवाज उठवला पाहिजे. जे खरे आहे तेच वास्तव लोकांसमोर मांडले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी पत्रकारांशी शासनाच्या योजनांची माहिती दिली. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात माजी अध्यक्ष अभय दिवाणजी, एजाज हुसेन मुजावर यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक भाषणात संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी संघाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन तसेच सुवर्ण महोत्सवानिमित्त श्रमिक पत्रकार संघाच्या लोगोचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर माजी अध्यक्षांचा देखील सन्मान करण्यात आला. कैलासवासी धोंडोपंत देशपांडे यांच्या स्मृत्यर्थ सोलापूर विद्यापीठाच्या MA मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझममध्ये प्रथम आलेल्या रुबिना मुलाणी यांचा रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. बी वोक मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझममध्ये प्रथम आलेल्या विजयकुमार पारसेकर, उल्लेखनीय सामाजिक कार्य करणारे वीरेंद्र हिंगमिरे आदींचा सन्मान करण्यात आला. स्वागत खजिनदार विनोद कामतकर यांनी केले. सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले तर उपाध्यक्ष विजय गायकवाड यांनी आभार मानले. काल रात्री मला श्रीयुत विक्रम खेरगुडेचा फोन आला. मी कोल्हापूरवरून येत होतो. असा कार्यक्रम आहे आणि तुम्ही आला पाहिजे. आत्मविश्वासाने अधिकाराने सांगणं घरचा माणूस बरोबर आहे, पण गृहीत धरला त्यांनी की सुशील कुमार येणार अशा कार्यक्रमात. हा विश्वास जो तुम्ही दाखवला त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. कारण आतापर्यंत पत्रकारांचा मी मित्र राहिलो आणि तेही माझे मित्र राहिले. त्या मैत्रीच्या नात्यातून जो विश्वास तुम्ही टाकला आणि मी त्याचा स्वीकार केला. बाळशास्त्री जांभेकर आज त्यांची जयंती. कोकण ते सोलापूर, पण दरवर्षी आपण पत्रकार दिन म्हणून इथे साजरा करतो. आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये सुरुवात झालेले पत्र ती आठवण ठेवून त्याच लेखणीचा त्याच टाकाने आपला हा लेखणीचा प्रवाह चालू ठेवतो. याला एक फार महत्व आहे. मी विचार करत होतो की आमचे सहकारी दिवाणजी असो
किंवा आणखी अण्णांबाई असो की हे त्यांनी कधीतरी एखादा लेख माझ्याकडे पाठवला असेल नाही, परंतु मीच वर्तमानपत्रामध्ये मग हैदराबादला वाचेन किंवा दिल्लीत वाचेन जेव्हा सगळी पत्र वाचतो, आणि मी मायन्युटली जेव्हा विचार करतो की ह्या सहकार्याने